Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. वेलकम एव्हरीवन. तर आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचा शेवटचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि मला खात्री आहे की जर माझे 5ही व्हिडिओ तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडचे पाहिले तर तुमचा ह्या युनिटचा अभ्यास पूर्णतः संपून जाईल. या व्हिडिओमधून मिळालेल्या नॉलेजच्या आधारे तुम्ही एक्झाममध्ये 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तर इझी गोईंग मध्ये देऊ शकता आणि उरलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमचा कॉमन सेन्स, अरे भाई कहाँ मिलेगा? अरे मेरे को क्या मालूम, कैसे भी लेके आ. तुमची चुकीचा ऑप्शन ओळखण्याची ॲबिलिटी, या गोष्टींवर 5व्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देता येईल याची मला खात्री आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला फॉर्म्स ऑफ एज्युकेशन आणि ई शिक्षण पद्धती म्हणजेच ऑनलाईन टीचिंग मेथड पाहायचे आहेत आणि अगदी कमी वेळेत हे सब टॉपिक कव्हर करायचा आपण प्रयत्न करू. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. हो, थोडीशी जागा शिफ्ट केलेली आहे मी, कारण या स्लाइड मधले महत्त्वाचे एलिमेंट तुम्हाला दिसले पाहिजेत. मग आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात. तर फॉर्म्स ऑफ एज्युकेशन हा आपला पॉइंट आहे. फॉर्म्स ऑफ एज्युकेशन मध्ये 3 प्रकार पडतात: फॉर्मल, इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल. इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल दोघांचा अर्थ एकच आहे असा विचार काही लोकांच्या मनात येऊ शकतो, पण ऍक्च्युली टेक्निकली ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय वेगळेपण आहेत ते आपण इथे लर्न करणार आहोत. त्या तिन्ही टाईपला मराठीमध्ये औपचारिक, स्वयंस्फूर्त आणि अनौपचारिक असे अनुक्रमे नाव आहेत. आता यामध्ये एक एक पॉइंट आपण व्यवस्थित डिटेलिंग मध्ये पाहूयात. सर्वात आधी आपण फॉर्मल एज्युकेशनचं ऑपरेशन करूयात. स्कूलमध्ये जे शिक्षण मिळतं त्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणतात, जिथं प्रॉपर सिलेबस असतो आणि पर्टिक्युलर टीचरचा रोल महत्त्वाचा असतो, कारण स्टुडंट कडून त्यांना तो अभ्यास करून घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्मल एज्युकेशन हे प्री प्लॅन्ड असतं. नावाप्रमाणेच यात फार फॉर्मॅलिटी असते आणि पूर्ण सिलेबस, टायमिंग या दोन्ही गोष्टींचा विचार करून फॉर्मल एज्युकेशन दिलं जातं. हे फॉर्मल एज्युकेशन पूर्णतः प्री प्लॅन्ड असतं. अगोदरच त्याची सगळी प्लॅनिंग झालेली असते की या कोर्सला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं, इतका कालावधी आहे वगैरे वगैरेच्या गोष्टी. यामध्ये सिलेबस आणि कोणती डिग्री आपण घेणार आहोत या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजेत. आणि फॉर्मल एज्युकेशनचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला चतुर रामलिंगम. आता हा चतुर काय करतो, कॉलेजमध्ये फक्त सिलेबस कंप्लीट करायला आणि डिग्री मिळवायला गेलेला असतो. कधी तुमच्या कानावर फॉर्मल एज्युकेशन असा शब्द आला, तुमच्या डोळ्यासमोर पटकन चतुरचा चेहरा आला पाहिजे, तो तुम्हाला आठवला पाहिजे. दुसरा टाईप आहे इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजेच स्वयंस्फूर्त. या एज्युकेशनमध्ये डेली एक्सपिरियन्स थ्रू मिळणारं नॉलेज महत्त्वाचं असतं. इथं इनडायरेक्ट टीचिंग होते. अनुभवावरचं शिक्षण जे म्हणतात ना ते इथं मिळतं. दबा दिया, आगे बोलो. नहीं दबाना था. आणि यामध्ये होणारी लर्निंग ही स्पॉन्टेनियस असते. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, तर आपोआप लर्निंग होते. याला कोणी म्हणायची गरज नाही, कोणी फोर्स करायची गरज नाही किंवा एक्झाम यायची गरज नाही. एक्झाम दूर असताना सुद्धा जर कोणी अभ्यास करत असेल तर त्याच्या आतून आलेला तो अभ्यास आहे, त्याला स्वतःला अभ्यासाला बसावं असं वाटलं म्हणजेच ते स्पॉन्टेनियस लर्निंग आहे. तर जेव्हा केव्हा इनफॉर्मल असं शब्द कानावर पडेल तर तेव्हा तुम्हाला आमिर खान आठवलं पाहिजे आणि तो कोणत्याही वर्गात जाऊन बसायचा, जे मिळेल ते शिकायचा. ते आतून होतं, त्याला कोणी फोर्स केलं नव्हतं की शिक म्हणून. इनफॉर्मल एज्युकेशन मध्ये स्वतःहून अभ्यास करू वाटला पाहिजे आणि फक्त वर्गातच हे एज्युकेशन मिळत नाही, तर डेली एक्सपिरियन्स, रोजचे येणारे तुम्हाला अनुभव, यातून सुद्धा नॉलेज इथं मिळतं आपल्याला. मग आता शेवटचा आणि तिसरा प्रकार म्हणजेच नॉन फॉर्मल एज्युकेशन. यालाच अनौपचारिक शिक्षण असंही म्हणतात. अनौपचारिक शिक्षणामध्ये काय असतं, तर इथं आपल्याला भरपूर फ्लेक्झिबिलिटी असते. शिकायचं का नाही ती सुद्धा आपली चॉईस आहे. इथं कोर्सेस आणि स्किल्स वेगवेगळे शिकवले जातात नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ओपन आणि स्ट्रक्चर्ड असतं. म्हणजे इथं एखाद्या टाइम लिमिटमध्ये शिक्षणाला बांधलं जात नाही. जसा वेळ मिळेल तसा तो कोर्स कंप्लीट करून तुम्हाला स्किल्स इथं गेन करावे लागतात. जसं की इथं नाना पाटेकरकडं फ्लेक्झिबिलिटी फार असते हा रोल करण्यासाठी. मगर मुझसे थोड़ी सह लेंगे थोड़ा सा. अरे सो नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात, जिथं की एखादी स्किल गेन करायची असती आपल्या फ्लेक्झिबिलिटीनुसार आणि त्यावर विशेषतः कोणत्याही एक्झामचं किंवा टाईमचं लिमिट अजिबात नसतं की एवढ्या लिमिटेड काळातच हे शिकलं पाहिजे असं काही तिथं बंधन नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. आय होप तुम्हाला ह्या तिन्ही पद्धती व्यवस्थितपणे कळाल्या असतील. इथं दिलेल्या एक्झाम्पलमुळं हे समजून घ्यायला आपल्याला जास्त मदत झाली असं मला वाटतं.
खरं बघायला गेलं तर इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह हे टाईप आपण रिसर्चमध्ये शिकलेले आहेत. काही स्टँडर्ड ठिकाणी इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हला टीचिंगमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, म्हणून मी इथं हा मुद्दा मांडतोय. इंडक्टिव्हमध्ये ऑब्झर्वेशनला खूप महत्त्व असतं. बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन, स्पेसिफिक टू जनरल असा याचा प्रवास असतो. आणि बेसिकली हे सगळं अनुमानावर अवलंबून असतं. म्हणजे जे आपण अनुभव घेतो त्यावर आपली इंडक्टिव्ह टीचिंग होती. जसं की इथं ही मुलगी प्रयोग करते आणि प्रयोगातून काय तिला निरीक्षण मिळाली ती ती टिपून घेऊन कन्क्लुजन पर्यंत पोहोचते. तर हेच फार गरजेचं असतं इंडक्टिव्ह टीचिंगमध्ये. इंडक्टिव्ह टीचिंगचा प्रवास हा स्पेसिफिक टू जनरल असतो. इंडक्टिव्ह टीचिंगमुळे काय होतं तर एखादी थेअरी ही जनरेट केली जाते. आपल्याला एखाद्या जनरल थेअरीकडे पोहोचायचं असेल तर इंडक्टिव्ह टीचिंग थ्रू आपल्याला ते पॉसिबल आहे. कारण आपल्याकडे एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतो. त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशनला आपण जनरलाइज कडे घेऊन जातो. म्हणजे आपण तिथं सांगू शकतो की ही थेअरी इन जनरल सगळ्यालाच लागू पडते. तर असा जो प्रवास आहे तो इंडक्टिव्ह टीचिंगमध्ये होतो. आणि त्याच्या अगदी उलट डिडक्टिव्हमध्ये होतं. डिडक्टिव्हमध्ये काय करावं लागतं तर आपले तर्क आणि लॉजिकचा वापर करून कन्क्लुजन पर्यंत पोहोचावं लागतं. इंडक्टिव्ह टीचिंगमध्ये आपण अनुभवावरून कन्क्लुजन काढलं आणि डिडक्टिव्ह टीचिंगमध्ये आपण तर्क लागतोय, फक्त अंदाज लावतोय आपण. एखादा सिनारिओ कसा होईल त्याचा अंदाज बांधून त्याची कल्पना करून कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो. आणि या टीचिंगची खासियत म्हणजे जनरल टू स्पेसिफिक. तर बघा मी अगोदरच सांगितलं होतं की डिडक्टिव्ह टीचिंगचा प्रवास हा जनरल टू स्पेसिफिक असा चालला जातो. आणि यामध्ये आपण एखादी थेअरी ही टेस्ट करू शकतो. आपल्याला एखाद्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी केवळ अंदाज किंवा तर्काचा जर आधार घ्यावा लागत असेल तर ते सगळं डिडक्टिव्ह टीचिंगमध्ये मोडतं. जसे की इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, तिकडून दुश्मन गोळ्या मारतायत आणि मिथून सायकलच्या मागं लपतोय. तर असा तर्क अंदाज तो कसा लावतोय ते त्यालाच माहिती. हा सीन करताना त्याची जी थिंकिंग आहे ती सगळी डिडक्टिव्ह टीचिंगमध्ये आहे. आणि इकडे या मुलीची थिंकिंग इंडक्टिव्ह टीचिंगच्या आधारावर आहे. तर बघा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील असं मला वाटतं. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह हे इन जनरल टाईप आहेत. रिसर्चमध्येच हा मुद्दा तुम्हाला विचारला जाणार आहे. पण तरी टीचिंगच्या अंडर जर इन केस क्वेश्चन आला तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. आजच्या आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे आपण वळूयात. ती म्हणजेच ऑनलाईन टीचिंग मेथड्स. ऑनलाईन टीचिंग मेथड्स ह्या व्हिडिओमध्ये आपण अगोदरच पाहिलेले आहेत. पण काही उरलेल्या टीचिंग मेथड्स इथं पाहणार आहोत. हे पॉईंट तर मी टिपून घेतलेच आहेत, पण या व्यतिरिक्त जरी पॉईंट मिळाले त्या ॲडिशनला तुम्हाला तरी ते तुम्ही टिपून घ्या. पहिला मुद्दा आहे ज्ञानवाणी. वाणी म्हणजे काय तर आवाज. आवाज म्हणजे हे रेडिओच्या संदर्भात आहे. 2000 साली याची स्थापना झाली. 105.6 FM फ्रिक्वेन्सीला हे चॅनल चालणार आहे रेडिओवर. आणि हे चॅनल क्रिएट करायला इग्नूनं मदत केली, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावर ज्ञानवाणीवर जास्त डीप तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. जास्तीत जास्त त्यांची स्थापना कधी झाली, कोणी ते स्थापन करायला मदत केली आणि त्याचं एखादं काय स्पेसिफिकेशन असेल किंवा ते कोणाला डेडिकेट केलं असेल, एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे ज्ञानवाणीचा लोगो आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सारांश. इथं मी मुद्दामच सारांशचा फुल फॉर्म सांगितला नाही. तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. 2015 साली याची स्थापना झाली. सारांश हे डेडिकेटेड आहे स्कूलसाठी आणि पॅरेंट्ससाठी. शाळेमध्ये जे लहान मुलं असतात त्यांच्या फ्युचरच्या आधारावर काही डिसिजन मेकिंग आपल्याला घ्यायची असेल तर ते सगळं करण्यासाठी हेल्प आपल्याला सारांश करतं, अशी कॉन्सेप्ट आहे. ह्या सगळ्या इनिशिएटिव्हला गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे आणि म्हणूनच सेट एक्झामला ते तितकेच महत्त्वाचे आहेत आणि शुअर शॉर्ट येणार आहेत. इथं सारांशचा लोगो आहे. नेक्स्ट आहे NDL. NDLचा फुल फॉर्म आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी. याची स्थापना 2016ला झाली आणि NDL प्रस्थापित करायला IIT खरगपूरचा हातभार होता. आणि आय थिंक प्रश्न पण आला होता की NDL साठी कोणी मदत केली नाही. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की एखादं इनिशिएटिव्ह घेण्यासाठी कोणी मदत केली हे जाणून घेणं किती आपल्यासाठी गरजेचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं. NDLच्या फुल फॉर्म मध्येच लायब्ररी असं नाव आहे. लायब्ररी म्हणजेच इथं फ्री बुक प्रोव्हाइड केले जातात. या सगळ्या बुकचा डिजिटल डेटा अवेलेबल आहे आणि ते सगळे बुक ऑनलाईन अवेलेबल करून दिले जातात NDL थ्रू. हा खाली दिलेला NDLचा लोगो आहे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. आता याचं फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं एकेवेळी. याची स्थापना 2017 मध्ये झाली. डिजिटल बँक ऑफ स्टुडंट डॉक्युमेंट. आता NADचं महत्त्व काय? NADचं महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटला कुठंतरी स्टोअर करून ठेवायचं काम हे NAD करतं.
हा NAD चा लोगो आहे. या पुढच्या काही ऑनलाईन मेथड्स आहेत. या मेथड बद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण तरी एक शॉर्ट रिव्हिजन मारू इथं आपण. तर स्वयं हा मुद्दा सेटवाल्यांच्या अगदी हृदयाच्या जवळचा आहे, त्यामुळे आपल्याला याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. याची स्थापना 2017 मध्ये झाली. स्वयंचं काम आहे डाऊट क्लिअर करणं, आणि स्वयंचे हे जे 3 प्रिन्सिपल आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा: ॲक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. आणि स्वयं बेसिकली फोकस करतं 9 to UG लेवल क्लासेससाठी. हा स्वयंचा लोगो आहे. लोगोमुळे पिक्चर फॉर्मॅटमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायला आपल्याला मदत होते. आता सेट पेपर काढणाऱ्यांसाठी मूक हा सेकंड फेवरेट मुद्दा आहे. आता इथं लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे मूकचं लॉंग फॉर्म. मूकचं लॉंग फॉर्म हे आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. मूकची स्थापना 2016 मध्ये झाली. याचा मेन उद्देश हा डिस्टन्स लर्निंग देता यावं हा आहे. इथं गव्हर्नमेंटला लार्ज स्टुडंट्स पर्यंत पोहोचायचं होतं, आणि हे फ्लेक्झिबल सेल्फ डायरेक्टेड असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मूक थ्रू आपल्याला एखादा कोर्स हा कधीही आणि कुठूनही शिकता येतो. वर्गातच हजर राहिलं पाहिजे असं काही तर रिस्ट्रिक्शन नव्हतं. आणि जर तुम्हाला डिस्टन्स लर्निंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मोठे झाले पाहिजेत. म्हणजे लहान मुलांना तर डिस्टन्स लर्निंग देता येणार नाही, आणि म्हणूनच मूक हे हायर सेकंडरी पासून ते PGच्या विद्यार्थ्यांसाठी फोकस करण्यात आलं होतं. आणि लास्टचा मुद्दा इथं आपला आहे तो म्हणजे स्वयंप्रभा. अंडर 34 DTH चॅनल आहेत, आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये पण आलेला होता. स्वयंप्रभाचं प्रेक्षेपण हे GSAT-15 या सॅटेलाइट थ्रू होतं. हा स्वयंप्रभाचा लोगो आहे. ह्या 7-8 ऑनलाईन टीचिंग मेथड्स आपण पाहिल्या, आणि या ऍक्च्युअली मेथड नाहीत पण वेगवेगळे टाईप आहेत, आणि यात गव्हर्नमेंटचा हातभार आहे. आणि जिथे जिथे गव्हर्नमेंट इंटरेस्टेड आहे तिथे तिथे सेटवाले इंटरेस्टेड आहेत, आणि जिथे जिथे सेटवाले इंटरेस्टेड आहेत तिथं आपल्याला इंटरेस्ट घ्यावाच लागणार आहे. तर ऑनलाईन टीचिंग मेथड्स एक्झाममध्ये आल्या तर यापैकीच एखादे विचारले जाईल याचे हाय चान्सेस आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही मूक, स्वयंप्रभा हे जे मुद्दे आहेत त्यांच्या अंडर जर तुम्हाला 2-2 पॉईंट ऍड करता आले तर तेही तुमच्यासाठी फार फायदेशीर होणार आहे. अगदी थोड्या वेळात आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचा सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे, आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा टीचिंग ॲप्टिट्यूडचं हे ॲनालिसिस पाहून घ्या. या ॲनालिसिसमुळे तुम्हाला कळेल की एक्झाममध्ये नक्की कोणत्या पॉईंटला फोकस केलं जाणार आहे, आणि त्या पॉईंटला आपल्याला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे रीड करता येईल, वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू आपल्याला जाता येईल. एक्झाममध्ये तुमचे 10 मार्क फिक्स झाले असं मी समजतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.